बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती माताडी लवकरात लवकर ओपनिंग पेअर पाठवा आपले मैदानाच्या आतमध्ये. मात्र या संध्याकाळी मात्रे पडायला जायचंय. या सरावासाठी बॉल नाही तुषार दादा. मॅनेजमेंट टीमचा पहिल्या दिवसापासून डिसिजन आहे आणि बॅटिंग करता वेळी तुम्हाला दोन चॉईस करा प्लीज. एक अंपायर कडे तो सुपूर्द करा. बॉल बऱ्याच वेळेला जातो त्यामुळे बॉलच्या संदर्भात आपल्याकडून वेळ जास्त जायला नको. त्यामुळे ऑलरेडी तुम्हाला दोन चॉईस बॉल करायचे आहेत. एक अंपायर कडे जमा करा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. चेरादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक 2025 तिसऱ्या दिवसाचा खेळ आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये गावदेवी गिरिजामाता झुणबुलीने 56 धावा बनवून त्या धावा डिफेंड केल्या. त्यामध्ये बेस्ट बॉलिंग फिगर राहिला फ्रंट लाईन बॉलर जयदेव जोशी. 2 ओव्हर 4 धावा 4 विकेट त्याने काढल्या आणि स्वर्गीय करण 11 गावदेवी कोपरला त्या धावा बनवू त्यांनी दिल्या नाही. सेकंड मॅच मध्ये अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. राज पाटीलने बनवल्या 52 धावा 20 बॉल मध्ये आणि 65 धावा त्यांनी डिफेंड केला. गावदेवी मोठा गावला त्यांनी धावा बनवू दिला नाही 66. एका बाजूला चांगली बॉलिंग झाली जयदेव जोशीकडून, एका बाजूला या स्पर्धेमधलं अर्धशतक आणि दोन्ही सामनावीर पहिल्याच ओव्हरमध्ये समोरासमोर आहेत. इंटरेस्टिंग पहिले ओव्हर असेल. गावदेवी माताडी आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली. दोन्ही संघांना आपण लाख लाख शुभेच्छा देऊयात. जय जवान बॉलिंग मार्क. 4 ओव्हरची मॅच, 4 ओव्हरचा सामना. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. द्वितीय फेरीमधील पहिली मॅच. ऑन साइडला मिड विकेट, डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ. राज पाटीलच्या सोबतीला आघाडीला मिलिंद पाटील जो नॉन स्ट्रायकिंग एंडला. डावाला होती सुरुवात. दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. स्वीप केला, व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. शॉर्ट स्क्वेअर लेगला यश. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉलला स्टॉप केलं पण उचलत असताना वेळ घेतला. 2 धावा. खातं उघडतंय बॅटिंग करत असताना गावदेवी माथाडी संघाचं. 32 ग्रामीण संघांना घेऊन आपण पाहतोय सागाव चषक 2025 आयोजन चेरादेव क्रिकेट संघ सागाव यांच्या वतीने. सागाव संघ गेल्या 2 वर्षांमध्ये जे यंगस्टर आले सागावने फार चांगला खेळ केलेला आहे. बॅलन्स टीम. इनसाइड आउटचा प्रयत्न कवचला फील्ड त्याच्या वरतून बॉल चालला मागे. डिपिश कव्हर पॉइंट थेट चालला आता महेंद्र धोनी स्टँडच्या दिशेने. या 4 धावा. छत्रपती शिवरायांची आकर्षक मूर्ती तुम्हाला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल. स्वीप बॅट वरती घेतलं. बॉलला मिडल ऑफ द ब्लेड डीप स्क्वेअर लेग हवा यात्रेसाठी. राज पाटीलने जी इनिंग थांबवली होती पहिल्या मॅच मध्ये तिला कंटिन्यू आता करतोय. आलाय चौकारासोबत आणखी एक नजाकत भरा षटकार. नाही तर वेगाने धावा येत आहेत. चौकार कवा पॉइंटला डीप स्क्वेअर लेगला 2 स्क्वेअर ऑफ द विकेट षटकार आले दोन्ही बाजूला. ऑफ साइड लेग ऑन साइड लेग. चौकार एक षटकार. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 12. जयदेव जोशी. खराब बॉल डाऊन दी लेग फुल लेंथ. आहा ऑन साइडला वळवला लेफ्ट स्वीप लॉंग लेग षटकार.
पहिल्या मॅच मध्ये जाधव जोशीने 2 षटकांमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या, 4 विकेट काढले होते. बेस्ट बॉलिंग फिगर आदरणीय सचिनजी गायकर साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय तनुज गायकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. डाऊन द लेग बॉल आला, अंपायरचा सिग्नल येत असताना आपण पाहतोय वाईडने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 19 आकड्यावरती. एकोणीस धावा धावफलकावरती. लागोपाठ 2 षटकार आलेत आणि एक आला तर विनीत भोईर यांच्याकडून 1000. आयरेचे संदीपजी पाटील VFX प्रो साऊंडचे प्रोप्रायटर यांचं देखील आगमन झालेलं, आपले सहर्ष स्वागत. अगदी तरुण मोठ्या संख्येने आपल्याला व्यवसाय करत असताना पाहायला मिळतो आणि ते करणं गरजेचं आहे. धावा धावफलकावरती 19. मिलिंदची पहिली विकेट आली. राजची विकेट टिकवण्यासाठी मिलिंद देखील धावला. त्याला माहित होतं की विकेट जाणार आहे. रनआउटची विकेट येते पहिली. नवीन फलंदाज झाला रोहित पाटील जो स्ट्रायकिंग एंडला. बॉल बाकी जयदेवच्या षटकातील 1. स्टिल 1 टू गो. बॅकफुटला यावेळेला हवेमध्ये बॉल कव्हर्सला फील्ड थोडासा लांब राहिला. स्टार्ट घेणं गरजेचं आहे. तुम्ही इनफिल्ड मध्ये असा बाहेर असा. 1 धाव मिळते या बॉलवरती. रोहितकडे स्ट्राईक असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय धावा फलकावरती 20 धावा 1 गडी बाद मातडी. वेळ जास्त घेऊ नका, लगेचच फिल्डिंग सेट करा सेकंड ओव्हर साठी. सचिन मात्रेमध्ये एक चांगला फलंदाज आहे, एक विनोदी कलाकार देखील आहे आणि एक डान्सर देखील लपलेला आहे. कारण आता त्यांची कंबर थिरकत होती. 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. जोशी जयदेवला आपण बघितला आता ज्ञानेश्वर बॉलिंग मार्कवरती. उसरगर गाव एंड कडून हे षटक आहे. राज पाटीलचं अर्धशतक पहिल्या मॅच मध्ये, त्यानंतर या मॅच मध्ये देखील तशीच त्याची बॅटिंग. फुल लेंथ डाऊन दी ग्राउंड. लॉंगॉनला विशाल पाटील. 1 धाव पूर्ण झाले. सेकंडचा कॉल खराब थ्रो. वेळ घेतलाय त्याने नॉन स्ट्रायकिंग एंडला, कारण डीप बाउंड्री आहे त्यामुळे स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट थ्रो जाणं हे फार कठीण आहे. बॉलवरती व्यवस्थित आला विशाल. थ्रो करण्यासाठी थोडासा वेळ घेतला आणि केला तर कुठे तर स्ट्रायकिंग एंडला. 2 धावांनी धावसंख्या पुढे 22. रोहित स्ट्रायकिंग एंडला. ओव्हर पिच होता ऑन साइडला टर्न करण्यात आला. डीप स्क्वेअर लेग मिसफील्ड. सेकंडचा कॉल इथेही राजचा. धावा मिळतील 2 सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या पुढे चाललेला आपण पाहतोय 24. धावफलकाला स्टिकी ठेवलंय. डॉट बॉलचं पर्सेंटेज जर आपण बघितलं तर एकही डॉट बॉल आतापर्यंत आला नाही. पर्सेंटेज बाजूला राहू द्या. जोशी वेगाने टाकला ऑन साइडला. हाफ आर्म पूल. 1च धाव या वेळेला. राजला स्ट्रायकिंग एंडला आणणं देखील गरजेचं आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 5 धावा येत असताना ज्ञानेश्वर जोशीच्या टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 25.
इंटरेस्टिंग बॅटल आहे. नेक्स्ट मॅच आयरे उंबारली. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉससाठी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये यायचे. या मॅचच्या पहिल्या इनिंग नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आणि त्यांच्या विरुद्ध आयरे. कॅप्टनने रिपोर्ट करा. धावा 25 आहेत. फिल्डिंग सेट करण्यात येईल. मिड ऑफला 8 ठेवलं. डीप एक्स्ट्रा कव्हर. डीपिश कव्हर पॉइंट. ऑन साइडला 3. जागा बनवली. सॉफ्ट हँडने समोर खेळला. सिंगल कन्वर्ट होईल. बॅकवर्ड पॉइंटला बॉल. तुषार फार वेगाने. चांगली फिल्डिंग. थ्रो चांगला. रनआउटची संधी. ओ बॉल सोडलेला ठिकाणी विकेट कीपरने. संधी होती रनआउटची, गमवली आहे. मागात पडणार आहे त्या गोष्टी, कारण तुमची छोटी एक चूक विजयापासून तुम्हाला फार लांब नेऊन सोडेल. धावसंख्या 2-2च्या साहाय्याने टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 27-27. तुषार पाटील आउटफील्ड मध्ये. जबरदस्त फिल्डिंग झाली. थ्रो चांगला आला पण विकेट किपर अमोल चूक होते. थ्रोला कलेक्ट जर केलं असतं तर कदाचित राज पाटील पॅव्हलियनचा प्रवास करत असता. सॉफ्ट हँड पाहिजे. ऑफ साईडला खेळतोय. पंच आणि जे फटके ड्रायव्हिंग लेंथला असतात लॉफ्ट देखील बऱ्याच वेळेला करतोय, पण सॉफ्ट हँडने खेळत असताना माइंड फार शार्प आहे. लॅप स्वीपचा प्रयत्न. इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल. चांगली बॉलिंग आता ज्ञानेश्वर जोशीकडून. त्यालाही माहिती आहे की एक्झॅक्ट फलंदाज काय प्रयत्न करत आहे आणि त्याच्या विपरीत गोलंदाजी करत असताना. डिपिश कव्हर पॉइंटला थोडंसं बॅकवर्ड करत आहे सध्या. स्क्वेअर लेगला थोडंसं बॅकवर्ड केलंय. मिड विकेट लॉंग ऑन. मिड ऑफ आत आहे. एक्स्ट्रा कव्हर. मंचा समोर एक फिल्डर जयदेव जोशी. स्क्वेअर लेगला फिल्डर आता आला आत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मागे. जसप्रीत बुमरा स्टँडच्या बाजूला. जोशी तयार. शेवटचा बॉल. दुसऱ्या षटकातील धावा आतापर्यंत 27. एक्स्ट्रा कव्हरचा गॅपमध्ये बॉल. व्हॉट अ शॉट. कव्हर्सला खेळला त्याने. बघितलं स्लाइटले व पीच आला. जागा बनवून लेग स्टंपला बाहेर निघून कव्हर ड्राईव्हचा फटका. 4. षटक संपन्न 2. धावात 31. 1 विकेटचं नुकसान. गावदेवी माताडी. थर्टी 31 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपला. चांगली बॅटिंग झाली आहे. 15.50चं करंट रन रेट आहे सध्याचं, आणि याच करंट रन रेटने बॅटिंग सुरू राहिली तर 62 हा प्रोजेक्टेड स्कोर सध्या स्क्रीनवरती आहे. पाहूयात कुठपर्यंत पोहोचतात माताडी. राज मैदानाच्या आतमध्ये ही महत्त्वपूर्ण बाब, आणि ऑलरेडी टीम प्लॅनिंगमध्ये टीम मिटिंगमध्ये हेच घडत असेल की राजने 4 षटकं खेळावी, मग धावा किती येऊ द्यात. दुसऱ्या बाजूने त्याची विकेट काढणं जयदेव जोशीचं काम होतं. ज्ञानेश्वर जोशीचं काम होतं. सुरुवातीला फ्रंटलाईन बॉलर्सला विकेट आली नाही. तुषार सध्या यस्टनचा मागून फील्ड सेट करत आहेत. शॉर्ट कव्हरचा पॉइंट. आता तोही सरकला गलीला. शॉर्ट थर्ड गली शॉर्ट कव्हर. त्यासोबत आपण बघितलं तर फाईन लेग आतमध्ये. कमी गतीने टाकलाय. फाईन चाललाय बॉल. डीप मधून फिल्डर फार वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा बॉल वरती थ्रो करून फील्ड करून आता थ्रो केला जाईल. धावा मिळत असताना 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली. स्कोर ऑन 33. या षटकामध्ये गोलंदाज अमोल मस्के. अष्टपैलू आहेत अमोल मस्के. ऑन साइडला लॉफ्ट करायचं होता, पण यावेळेला राजने आता सांगितलंय थ्रो. ओहो, अमोलने जर कदाचित अगोदर लावला असता तर विकेट कदाचित पडली असती राज पाटीलची. मात्र आता विकेट पडते रोहितची. दुसरा हादरा गावदेवी माताडीला.
दोन्ही संघांना सूचना आहेत. विकेट पडते दुसरी. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय सध्या तो 33 ला विकेट दुसरी आलेली आहे. राजला स्ट्राईक मिळते. यस्ताना खेटून उभा आहे तुषार पाटील आणि आता नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतोय संकेत शेलार. अमोल मस्के खेचून मारण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू लांब ठेवलाय. आता राजला समजलं नंतर जेव्हा तो मिस झाला. कमी गतीने टाकलाय. आउट कटर बाहेरच्या बाजूने. मीडियम पेसर आहेत आणि फार चांगल्या पद्धतीने बॉलला आत बाहेर काढतायत. मस्केने सध्या तरी राजच्या अगेन्स्ट पहिला डॉट टाकलाय. 33. तीन बॉलचा कॅझोनी बाकी या ओव्हर मधला. वेगाने टाकलाय. क्विकर वन. क्लीन बोल्ड अराउंड द लेग. बोल्ड फलंदाज बाद. डॉट बॉल. धावत संख्या आता पूर्णपणे थांबल्या. फुल स्टॉप लावलाय. मागच्या 4 बॉलवरती 2 विकेट आलेत. एकही धाव आली नाही. शेवटचा बॉल. 2च धावा फक्त या ओव्हर मध्ये. मस्के ऑन साइडला टर्न करण्यात आला. सॉफ्ट हँडने फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कदाचित कॉल असेल. डीप मधून फिल्डर येतोय. साहिलचा थ्रो. धावा मिळतात 2. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपला. 35 धावा. 4 धावा आल्या. 2 प्राइजलेस विकेट काढून दिला अमोल मस्केने आणि टोटल स्कोर गावदेवी माताडीचं सध्या 35-4-3. 35 ला 3. उंबारले आणि आयरे टॉस साठी या. मैदान दिवसेंदिवस वर्षागणिक बदलत आहे. जी छोटी छोटी झाडं होती ती आता मोठी होत चाललेली आहेत आणि जेव्हा ती मोठी होतील आणि 1-2 वर्षानंतर फार सुंदर क्रीडांगण वाटेल. जगोदर बाग मैदान, सावली मैदान देसाईचं आपण पाहायचो. समोर असलेली झाडं गेल्या 4 वर्षांमध्ये फार मोठी झालेली आहेत आणि फार सुसज्ज असे क्रीडांगण आहे. कल्याण डोंबिवलीचे ग्रामीण संघ तरी इथे खेळतात. मात्र विशाल मात्रे बऱ्याच वेळेला ज्या आणि काही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. खेड तालुका असेल, सातारा तालुका असेल, ज्यांच्याद्वारे ज्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात त्या बऱ्याचशा स्पर्धा इथे पार पडतात. लो फुल टॉस मिड ऑन. आत आहे चांगला फटका. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार.
जुना बॉल दिला अंपायर. 39 धावा, पहिला चौकार. तुषार पाटील या षटकामध्ये पाहायला मिळतात. चांगली बॉलिंग लास्ट ओव्हरमध्ये मस्केने केलेले 4 धावा त्याने खर्च केला. 2 विकेट काढून दिलेत तुषार पाटील. फिरकेपटू आहेत, बऱ्याच वेळेला त्यांना पण बघितले लेग स्पिनरची भूमिका अदा करत असताना. पहिला लो ऑफ फुल टॉस आलाय, पुढे आले त्यावेळेला पूल केलाय, पुन्हा गॅप मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेटला 4 धावा. गावदेवी माताडीने बनवल्या त्या 45 विकेट पडले, त्यामध्ये त्यांचे 5 आणि 46 धावांचं लक्ष ठेवलं गावदेवी गिरिजा माता जुनूमुली संघासमोर. 46चं चेस आहे, लक्षात घ्या 46चा टार्गेट. उंबारले आणि आयरे आलेत का कॅप्टन? उंबारले आयरे नेक्स्ट मॅच आहे. कॅप्टन्सला विनंती आहे टॉससाठी रिपोर्ट करा मंचावरती. आणि जशी या मॅचला सुरुवात होईल सेकंड इनिंगला या आपण ऐकूयात पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ भूपर एक नामवंत गीतकार समालोचक आमचे मार्गदर्शक विनोदजी पाटील सरांना. थँक्यू.
त्या ठिकाणी गोळवे गावचे अत्यंत नामांकित असं व्यक्तिमत्व आदरणीय सचिनजी गायकर व तनुजी गायकर हे दोन बंधुरा त्या ठिकाणी आले आहेत आणि त्यांचं आपण स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. का तर भोपर गावचे ते जावई म्हणून त्यांची ओळख आहे आणि मी विनंती करेन सचिन गायकर यांना की या आपण आपल्या शुभास आपण नाणेफेक करायचे. उंबरली आणि आयरेमध्ये यापुढील सामना. सचिनजी गायकर यांच्या शुभास आपण टॉस करतोय. राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असताना नेहमीच समाजकार्य त्यांच्या माध्यमातून होत आलेले आहे. गावदेवी मित्रमंडळ आयोजित नवरात्रोत्सव भोपर गावात जो संपन्न होत असतो तिथेही त्यांचं फार मोठं योगदान लाभत असतं. त्यांच्या शुभास आपण टॉस करतोय. रेड्स कॉल केलं आणि आलेलं आहे टेल. सोमनाथ टॉस जिंकलेलं आहे. मान्यवरांना विनंतीकडे आपण स्थानापन्न व्हायचं. सोमनाथ डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग. काय सांगशील? यंदाची कामगिरी जबरदस्त होते. सगळेजण चर्चा करतात उंबरली संघ जबरदस्त फॉर्मात आहे. किती समाधान आहे, किती आनंद वाटतोय. थोडासा मधल्या काळामध्ये संघ बॅकफुटवरती होता पण आता कुठेतरी वाटतंय की चांगली कामगिरी होते. बऱ्याच मॅचेस हारलो आहे पण आता टीम म्हणजे जे बॅट्समन करणं पाहिजे ते बॅट्समन करतात. साहिल, केवल झाला, प्रेम झाला, हे आता फलंदाजी करतात. फक्त थोडंसं प्रेम थोडं अजूनही स्ट्रगल करतो. थोडंसं त्याने बॅटिंग करायला पाहिजे. जशी टीमला अपेक्षा असते तशी त्याने बॅटिंग करायला पाहिजे. समोर राहिली टीम आहे. काय सांगशील अशा पद्धतीने रणनीती असणार की धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? आयरे संघ पण खूप छान संघ आहे आणि त्यांच्या आणि आमच्या बऱ्याचशा मॅचेस होतातच. हारजीत होत राहते. बघूया आता. स्पर्धेविषयी एकच प्रश्न विचारेन. तू खूप चांगल्या पद्धतीने बोलतोय. काय सांगशील सागाव चषक सुरू आहे. किंग मैदानामध्ये उत्साहकर मैदान असल्या कारणाने बऱ्याचशा संघांना आयोजकांना म्हणावं की किंग मैदानावरती यावं लागतं. हे मैदान सगळ्यांचंच आता आवडतं मैदान म्हणलं आहे आणि भरपूर हे मैदान व्यस्त असतं. या मैदानाविषयी या स्पर्धेविषयी दोन शब्द. मैदान खूप छान आहे आणि मोठा ग्राउंड असल्याकारणाने सर्कल पण मोठा आहे आणि बॉलर्सला थोडंसं मेहनत आहेच इथे. कारण ग्राउंड मोठा असल्याकारणाने फिल्डर पण लांब लांब राहतात आणि म्हणजे रन्स पण घ्यायला डबल वगैरे 2-2 धावा होतात इथे चांगल्या. थँक्यू. होते सोमनाथ ज्यांनी टॉस जिंकले प्रथम फिल्डिंग करणार आहेत. बॅटिंग करायच्या शुभेच्छा तुम्हाला. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आपण होऊया थेट कॉम बॉक्समध्ये. चालू सामन्याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येतो. धन्यवाद. त्या ठिकाणी हरिश्चंद्र ठाकूर यांचं आगमन झालेले आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि त्याचबरोबर सागाव संघासाठी एक काळ ज्यांनी सलामीला येऊन भरपूर धावा केल्या. जेव्हा सागाव बी हा संघ नवीन तयार झाला होता तेव्हा आमचा एक संघ होता JK11. या संघामध्ये हरिश्चंद्र ठाकूर, राजेश गुप्ता हे ओपनिंगला यायचे. तर हरिश्चंद्र ठाकूर यांचं आपण स्वागत करूया. त्या ठिकाणी आपण बघताय आरे गावातून किशोर म्हात्रे, पांडुरंग पाटील, विनायक पाटील आणि मच्छिंद्र पाटील या चारही मान्यवरांना विनंती करणे आपण स्टेजवरती या. आणि आयरे गाव म्हटलं की आमच्या राहुल जाधव यांचं मामाचं गाव आहे. तर मामाच्या गावातून नक्कीच या ठिकाणी अनेक रिलेटिव्ह त्यांच्या परिचयातील व्यक्ती या ठिकाणी आले आहेत. तर या किशोर पाटील, पांडुरंग पाटील, आदरणीय विनायक पाटील व आदरणीय मच्छिंद्र पाटील. त्याचबरोबर मंचावरती गोळेगावचे सचिनजी गायकर, तनुजी गायकर हे राहुल जाधव यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तेवढ्या मॅचच्या दिशेने टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. .46 रन करायचे आहेत. 46 धावा करायच्या. सुरुवात खूप चांगली झाली होती पण त्यानंतर आपण झुंडुंबली संघाचा कमबॅक बघितला. अफलातून कमबॅक राहिला. बघूया टार्गेट 46. 4 ओव्हरची मॅच. 24 चेंडूत 46 करायचे आहेत विजयासाठी. मैदानावरती गावदेवी गिरजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली या संघाला सलामीवीर दाखल झालेत. आपण बघतायत त्या ठिकाणी तुषार पाटील आणि ज्ञानेश्वर जोशी
पहिल्या मॅचमध्ये छोटीशी पण एक उपयुक्त खेळ साकारली होती. तुषारने सुरुवात खूप चांगली करून दिली होती. त्या मॅचमध्ये विजय प्राप्त केला होता. 57 धावा करू दिल्या नाही कोपर संघाला. बघूया या मॅचमध्ये त्यांना टार्गेट चेस करायचं आहे 46. बॉलिंग मार्कवर तयार राज पाटील, मागच्या सामन्याचा हिरो. अप्रतिम खेळ त्याचा राहिला. बॅटिंगमध्ये त्यांनी मागच्या मॅचमध्ये 52 धावा केल्या, 2 विकेट प्राप्त केल्या. या मॅचमध्ये आपण बघितलं पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून 24 धावा येताना दिसल्या. तोच राज पलावा सिटीकडनं तुषारसाठी पहिला चेंडू, पहिलाच बॉल. यावेळेस मात्र जाऊ दिला वेल लेफ्ट. वाईड बॉल होता, आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग होती. पडल्यानंतर वाईड लाईनच्या बाहेर निघालाय. त्याच कारणासह अंपायर सचिन मात्र या ठिकाणी सांगतात हा बॉल वाईड आहे. वाईडने अकाउंट ओपन होतंय झुंडोंबिली संघाचं. धावसंख्या 1 धावफलकावरती. टार्गेट जरी 46 असलं तरी या मैदानावरती धावसंख्येचा पाठलाग करणं फार कठीण काम आहे, जिकरीचं काम आहे. अग्निपरीक्षा फलंदाजांना द्यावी लागते या मैदानावरती. मैदानाची भौगोलिक परिस्थिती, सीमारेषा भरपूर लांब आहेत. त्याचबरोबर ही खेळपट्टी अत्यंत टणक आहे, मजबूत आहे. चेंडू पडल्यानंतर फार वेगाने ट्रॅव्हल होतोय, राईज देखील होते. त्याचबरोबर गोलंदाज या खेळपट्टीवरती खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना दिसलेले आहेत. हो, यावेळेस मध्ये शॉट ऑफ लेन कॉर्ड बिहाइंडचा अपील. पंचांना प्रश्न विचारलाय, पंच या ठिकाणी सांगतायत नाही, अजिबात नाही आहे. अपील होणार अपेक्षा आहे, कारण समोर तुषार सारखा एक जबरदस्त बॅटर खेळतोय. माहिती आहे तुषारची विकेट जर प्राप्त केली त्या मॅचमध्ये आपण आणखीन मजबूत स्थितीमध्ये कमबॅक करू शकतो. 45 झालेले आहेत, पण 46चं संरक्षण केलं तरच आई गावदेवी मातर्डे संघ इथून हे मॅच जिंकेल. पण समोर झुंडोंबिली संघ हा संघ देखील एक लढवया संघ आहे, एक झुंजार संघ आहे. कधी कुठल्या संघाला पराभूत करण्याची ताकद या संघामध्ये आहे. त्यासाठी ओपनिंग पेअर इथे खेळणं फार गरजेचं आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह करत आहेत, फिल्डर आहेत लॉंग ऑफला. पहिली धाव वेगाने घेते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो नाही, हो नाही. अखेर तुषारला मागे यावं लागलं, कारण दुसऱ्या बाजूने ज्ञानेश्वरने तो रिस्पॉन्स दिला नाही. ज्ञानेश्वरने धोका पत्करला नाहीये. ही 1 धाव येते, एकूण धाव संख्या 2 धाव फलकावरती. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय ज्ञानेश्वर. पहिल्या मॅचमध्ये 0वरती बाद झाला होता. कुठेतरी तो प्रेशर जरूर मनावरती असेल, पण तो प्रेशर झुगारून, तो दबाव झुगारून मागच्या मॅचमध्ये काय झालंय त्याचा विचार न करता या मॅचमध्ये नव्याने त्याला सुरुवात करावी लागेल. एक चांगली सुरुवात करून देणं इथून मात्र या दोन्ही सलामीवीरांचं कर्तव्य. मात्र बघूया या कर्तव्यामध्ये ते किती यशस्वी होत आहेत. ज्ञानेश्वरकडे प्रचंड अनुभव आहे. आजवर अनेक रेकॉर्ड्स झुंडोंबिली संघासाठी खेळताना त्याने नोंदवलेले आहेत. या मॅचमध्ये ज्ञानेश्वर कशा पद्धतीने बॅटिंग करतोय यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बॉलिंग मार्कवर राज, एक उगवता सितारा, ठाणे जिल्ह्यातील अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर ज्याने यंदाचा हंगाम अक्षरशः गाजवला आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल का प्रश्न आहे. हो, अंपायर सांगतात वाईड आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू उडवण्याच्या प्रयत्नात पिचिंग मात्र खूप जास्त बाहेर होते. कुठलाही गोलंदाज शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, ऑफस्टम्पवरती चेंडू ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. पण या प्रयत्नात आपण बघितलं 2 चेंडू वाईड आलेले आहेत आणि वाईडच्या आधारे धावसंख्या धावफलक होती बघतो आपण 3 धावा झालेल्या आहेत. लाडली का सूर्य अत्यंत चांगल्या पद्धतीने सुपर स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती. आमचे प्रणव बेडेकर या ठिकाणी ऑनलाईन ऑपरेटर आमचे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जय पवार एक कॅमेरामॅनच्या भूमिकेत. आज चेंडू समोर खेळलेले होते. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, गुड फिल्डिंग, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राज पाटीलचं. 8 डॉट बॉल. कमबॅक करताना राजला माहिती आहे 46 धावांचं संरक्षण करायचं असेल तर गोलंदाजी चांगल्या लाईन नेतृत्व करावी लागेल. 2 चेंडू वाईड जरूर आल्यात, पण कमबॅक हे फार गरजेचं आहे. स्ट्राईकवरती ज्ञानेश्वर, फुल टॉस आहे, लॉफ्ट केलाय, गेलाय उंच आणि गेलाय तितकाच लांब आणि जाताना देऊन गेलाय ज्ञानेश्वर जोशी व झुंडोंबिली संघाला 6 धावा. हो, खाली कोसळले, फॉलो थ्रू मध्ये पाय त्यांचा स्किड झालाय, घसरले त्या ठिकाणी राज. नक्कीच थोडीशी दुखापत झालेली आहे आणि अशा दुखापती बऱ्याचदा संघाला चिंतेमध्ये टाकत असतात. रिव्ह्यू आता मिळणार नाही त्याला, शेवटी मर्यादा वेळेला. आणि डगआउट मधून बऱ्याचदा आवाज दिल्यानंतर बॅट्समन रिव्ह्यू घेत असतात. बॅट्समनला ॲक्च्युली ते अधिकार आहेत.
आणि डगआउटमधून जास्त आवाज नको आहे, शांतता राखा, आयुष्याच्या सूचना आहे. तर रिव्ह्यू तुम्ही बॅट्समनला खरं तर बऱ्याचदा या गोष्टी लक्षात येत नाही की रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. भीमरसाठी तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे, पण तुम्ही रिव्ह्यू कधी घेता जेव्हा डगआउटमधून आवाज येतो. मी फक्त या संघाबद्दल नाही म्हणत, अनेकशे अशा मॅचेस झाल्या, अनेक मॅचेस झाल्या तिथे डगआउटमधून जेव्हा आवाज येतो तेव्हा बॅट्समन रिव्ह्यू घेतो. तर बॅट्समनने ही डोक्यामध्ये गोष्ट आपल्याला ठेवायला हवी की रिव्ह्यू तुमच्याकडे आहे. एखादा बॉल तुम्हाला असं वाटतं की कमरेच्या वर आलाय, तुम्ही लगेच थर्ड अंपायरला त्या ठिकाणी बघा. दुखापत राजला जास्त गंभीर असेल तर त्याने बाहेर यायला हरकत नाही, पण राज पुन्हा एकदा उभा राहिले. थोडंसं फॉलो थ्रूमध्ये जेव्हा वेट पुढे ट्रान्सफर होतं थोडंसं बॉडीवरती नियंत्रण त्याला राखता आलं नाही, खाली तो कोसळला आणि त्याला ती दुखापत झाली. पण पुन्हा एकदा तो उभा राहिलेला आहे आणि याचाच अर्थ की तो तयार झाला आहे बॉलिंगसाठी. बॉलिंग मार्कवर राज धावाधावपल करतात. एकूण आपण बघतोय 9 धावा, टार्गेट आहे 46चा. 9 धावा झाल्या म्हणजे अजूनही 37 धावांची गरज आहे इथून विजयासाठी. हो, सुंदर चेंडू, यावेळेस मात्र संपर्क नाही झाला, डॉट बॉल. चांगलं कमबॅक षटकार नंतर आपण बघतोय मागचा चेंडू फुल टॉस अगदी बॅटवर दिला होता, पण हा चेंडू आपण बघतोय वेगाने ऑफस्टंपवरती हाताला होता आणि अशा पद्धतीने आपण बघतोय डॉट बॉल. धावसंख्या धावपलकावरती 9. बॉलिंग मार्कवर हा चेंडू ऑफस्टंपवरती पुन्हा एकदा बाहेर आहे. या ओव्हरचा तिसरा चेंडू वाईड आणि वाईड चेंडू बऱ्याचदा मागात पडतात. जेव्हा तुम्ही एखादा अवांतर चेंडू फेकता तेव्हा मात्र तुम्हाला एक अतिरिक्त चेंडू तर फेकावा लागतोच, पण त्याचबरोबर एक अवांतर धाव देखील तुम्हाला मोजावी लागते. 3 चेंडू वाईड आले, धावसंख्या धावपलकावरती एकूण बघतो आपण 10. बॉलिंग मार्कवर राज पुन्हा एकदा ज्ञानेश्वरसाठी उडवलाय चेंडू, हवे झेलची शक्यता. ओहो, झेल ड्रॉप. माताडी संघाकडनं या चुका पहिल्या मॅच मध्ये होताना बघितलं. झेल त्या ठिकाणी ड्रॉप केला मिलिंदने, फार कठीण झेल नव्हता. जीवनदान ज्ञानेश्वरला. ज्ञानेश्वर एक असा फलंदाज आहे ज्याने अनेकदा संघाच्या हितासाठी जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे. या मॅच मध्ये जीवनदान देणे मागत पडू शकतं. या संघाला धावा धावपलकावरती पहिल्या षटकाच्या अंती एकूण झाल्यात त्या 12 धावा. विजयासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. 18 चेंडू, रिक्वायर्ड 11.33 प्रति ओव्हर मागे रिक्वायर्ड राखायचं आहे. मंचावरती मान्यवरांची उपस्थिती आपण बघतायत. आदरणीय सचिनजी गायकर, त्यांचे बंधुराज तनुजी गायकर या ठिकाणी आपण बघतायत, जे राहुल जाधव यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे. क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि त्याचबरोबर फक्त क्रिकेट नाही, इतर सांस्कृतिक कार्यक्रम असतील, सामाजिक उपक्रम असतील, हे सातत्याने त्यांच्या माध्यमातून ते राबवले जातात. त्यांची मदत अनेकांना लाभत असते. राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असताना सामाजिक कार्य देखील त्यांचं फार मोठं आहे. त्यांचं आपण स्वागत केलेलं आहे. त्याचबरोबर अनेक मान्यवर सकाळपासून मागच्या 2 दिवसापासून आपण या मंचावरती बघितलेले आहेत. तर पहिले षटक संपले, 12 धावा. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार प्रणव शेलार. 18 चेंडू, विजयासाठी हव्या एकूण धावा 34. 46चं टार्गेट आहे. प्रणव तयार होतोय बॉलिंग मार्कवर. समोर तुषार. ओहो, कट करायचं होतं, चेंडू मात्र भरपूर दूर होता आणि वाईट बॉलने सुरुवात करतोय प्रणव. मागच्या ओव्हरमध्ये 3 चेंडू वाईट होते. अपेक्षा या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याची, पण वाईट चेंडू जर आले तर मात्र सोपं काम होऊ शकतं जुळडोंबिवली संघासाठी. प्रणव पुन्हा एकदा स्ट्राईकला. तुषार ओव्हर द विकेट. हलक्या आधारे शियर करतात, फक्त जनरल टच पाठवला चेंडूला थर्ड मॅनच्या दिशेने आणि बघता बघता चेंडू सोबत फिल्डर देखील फार वेगाने बाहेर गेल्यात. येतो हा चौकार तुषारच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितलं चेंडू शॉर्ट अप प्ले होतो ऑफस्टमच्या
बाहेर निघणार होता. शेवटच्या क्षणी आपण बघितलं बॅटचा फेस ओपन केला, लेट कट केला आणि गॅप मधून हा चेंडू गेला. किंग मैदानाचे आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. उन्हाचा तडाखा जाणवतोय. जशी खेळपट्टी टणाक आहे तशी आउटफील्डही भरपूर टणाक आहे. त्यामुळे चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होत असतो. या 4 धावा आल्या. धावा धावपलकावरती बघतो आपण 17 धावा झाल्यात. पुन्हा एकदा त्या दिशेने त्याच गॅप मध्ये जणू काय मागच्या फटक्याची ही कार्बन कॉपी आणि सेम तेच घडलंय. फिल्डरही बाहेर गेलाय. आणखीन एक चौकार. तुषारकडे खूप चांगले टेक्निक आहे. तुषारने याच पद्धतीने भरपूर धावा खेळल्या आहेत. बघा या फटक्यामध्ये आपण बघितलं तर नजाकत होती, तंत्र होतं, आत्मविश्वास होता. फार जास्त काय करत नाही. गॅपमध्ये खेळले दोन्ही फटके जणू काय पहिल्या फटक्याची झेरॉक्स कॉपी होती, कार्बन कॉपी होती. त्याच पद्धतीने आपण बघितलं फिल्डरही त्याच पद्धतीने धावत गेले वीरेंद्र सेहवाग स्टँडच्या दिशेने आणि 2 चौकार आल्यानंतर धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 21 धावा. प्रणव पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. तुषार पाटीलसाठी पुढचा चेंडू. पुन्हा एकदा कट करायचं होतं. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग झालं नाही. केवळ 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली. आपण बघतो ते म्हणजे 22 धावा टार्गेट आहे. एकूण 46 म्हणजे अजूनही इथून 24 धावा करायच्या आहेत आणि 24 धावा करण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 15. या 2 चौकारने या मॅचमध्ये खूप चांगलं कमबॅक झालेलं आहे. एकही विकेट गमावलं नाहीये. दोन्ही बॅटर खूप चांगल्या पद्धतीने ही पार्टनरशिप मैदानावरती साकारत असताना चिंता वाढलेली मात्र टीमची. बॉलिंग मार्ग प्रणव. हो यावेळेस मात्र बॅटची एज यष्टांच्या मागे झेल. ज्ञानेश्वरला जावं लागेल. जेव्हा ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला प्रणवने. यष्टांच्या मागे सुंदर झेल. फलंदाज ज्ञानेश्वर जोशीबाद. बघा 14 चेंडू शिल्लक आहे. 24 ची करतोय मात्राडी संघ संघर्ष करतोय. या धावसंख्येचा संरक्षण करण्यासाठी दुसऱ्या बाजूला मैदानावरती खूप चांगली बॅटिंग तुषारकडनं होते. ज्ञानेश्वर जरूर बाद झाला पण दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप. 22 धावांची आपण बघितली. हो यावेळेस मात्र बॅकपुढे जाऊन ऑन द टोस खेळत असताना चेंडूला पाठवले पॉईंटच्या दिशेने. फिल्डिंग मध्ये झाले थोडीशी चूक. लगेच दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे आणि या 2 धावेने धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण झाली ती म्हणजे 24 धावा. मग अशी 22 होत्या. 24 ची गरज होती. आता 24 झाल्यात. 22 ची गरज आहे आणि 13 चेंडूमध्ये या 22 धावा करायच्या आहेत. चांगल्या स्थितीमध्ये कावदेवी गिरीजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली पहिल्या सामन्यामध्ये कोपर संघाला पराभूत केला होता. या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. प्रणव थांबलेले थोडंसं रनवेमध्ये काहीतरी नक्कीच त्यांना व्यत्यय जाणवलेले आहे. त्यामुळे पुन्हा येतील. त्या स्टेप्स ठरलेल्या असतात प्रत्येक बॉलरच्या. मग तो स्पिनर असू दे, वेगवान गोलंदाज असू दे किंवा मध्यमगती गोलंदाज. त्या स्टेप्स ते मोजून तिथे एक मार्क तयार करतात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघत असतो की ज्या स्टेप चुकल्यानंतर गोलंदाज थांबत असतो.
ऑल आउट केला. यावेळेस मात्र लॉंगॉनला फिल्डर, चेंडूच्या खाली फलंदाज बाद होतो. त्या ठिकाणी गरज होती का साहिलला हवेतून खेळण्याचा प्रश्न तुषार त्याला विचारतोय, पण साहिल बाद होतोय. दुसरा धक्का मैदानावरती लागतोय गावदेवी गिरजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली संघाला. बघा स्क्रीनवरती आपण आमचे अंपायर सचिन मात्रे या गोष्टी करतील, यात काही नवल नाही. बघा सेल्फी काढतायत आणि खाली अशा पद्धतीने बसलेले की आता एखादं ताट जर जेवायचं नेलं तर जेवतील तिथे. सेल्फी काढून झालेला असेल तर उठा. रामदेव बाबा स्टाईलमध्ये मला वाटतं बटरफ्लाय करत होते, काहीतरी योगा करण्याचा प्रयत्न होता. खरं तर पाय दुखतात अंबारचे देखील, त्यामुळे कदाचित थोडासा रेस्ट करत असतील. ब्रेक त्या ठिकाणी झालेली आहे, ड्रिंक्स ब्रेक. थोडीशी दुखापत देखील खेळाडूला झाली होती, त्यामुळे फर्स्ट ॲट बॉक्स मैदानात घेऊन गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी. त्याचबरोबर आमचे चिन्मय पाटील देखील मैदानात पाणी घेऊन गेले आहेत. पाण्याचा स्टॉक त्या ठिकाणी संपलेला आहे. तिथे त्या बॉक्समध्ये आता मात्र पाणी ठेवण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा. आणि सध्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, थंडी हळूहळू ओसरत चाललेली आहे आणि त्यामुळे आता पिण्याच्या पाण्याची मागणी खेळाडू सातत्याने करतील यात शंका नाही. मंचावरती नुकतं ज्यांचं आगमन झालं आहे, एक लेजंड क्रिकेटर, नांदिवली संघासाठी भरपूर वर्ष संघनायकाच्या भूमिकेत त्यांना बघितलं आपण. एका सदिच्छा संघासाठी त्यांना खेळताना आपण बघितलेलं आहे. असे विजयजी मात्रे नांदिवलीच्या ठिकाणी आले आहेत. त्याचबरोबर अनंत मात्रे अर्थातच सुंबामा सगळ्यांचे अण्णा या ठिकाणी आलेले आहेत. आणि या दोन्ही व्यक्तींच्या माध्यमातून स्वर्गीय निलेश मात्रे उर्फ बाळू याच्या स्मार्थ उत्कृष्ट फलंदाजासाठी पुरस्कार देण्यात आलेले आहे. या दोन्ही मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतोय, त्यांचं स्वागत करतोय. नांदिवली संघासाठी क्रिकेटसाठी प्रचंड मोठं योगदान. आज जितू नाही आहे, जितूची आठवण नेहमी येते. त्याचबरोबर स्वर्गीय निलेश नाही आहे. एका वेळी 5 भाऊ नांदिवली संघामध्ये आपण 2 काकांना खेळताना बघितलेले. निलेश मात्रे यांचे पिताश्री, जितू यांचे पिताश्री अनंत मात्रे अर्थातच अण्णा या ठिकाणी आले आहेत. त्याचबरोबर त्यांचे काका विजय मात्रे यांचं देखील आगमन झालं आहे. या दोन्ही व्यक्तींचं पुनश्च चेरादेव गुरुदत्त क्रिकेट संघ आयोजित सागाव चषक या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांचं स्वागत करतोय. या मॅचच्या दिशेने इक्वेशन बघूया किती आहे. 12 चेंडू आता शेष आहेत. विजयासाठी हव्यात धावा एकूण 22. रिक्वायर्ड रेट 11.00. मॅचमध्ये मातांडीने थोडंसं कमबॅक जरूर केलंय, पण जोपर्यंत तुषार पाटील या मैदानावरती आहे तोपर्यंत जुनी डोंबिवली संघाला हरवणं फार कठीण काम असणार आहे. 12 बॉल 22 करत बॉलिंग मार्क त्या ठिकाणी आपण बघताय पुष्पकला आणलेले आहे. 3ऱ्या ओव्हरमध्ये संघनायकाने फुलटॉस ऑन साइड रिटर्न करतात. अलंग द ग्राउंड चेंडू आला स्क्वेअरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, केवळ एक धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जुनी डोंबिवली संघाची जाऊन पोहोचली आपण बघतो ते म्हणजे 25-21 धावांची गर्द. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 21 धावा विजयासाठी हव्यात. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतो बॅट्समन, नवीन बॅट्समन त्या ठिकाणी आलेले विशाल पाटील. साहिलच्या जागेवरती विशाल आलाय. 11 चेंडू 21 धावांची गर्द विजयासाठी. पुष्पक पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर लॉंग रनअपने बॉलिंग करतोय. एक वेगवान गोलंदाज माताडी संघाचा. वर द विकेट. हो उडावला, उंच गेला, लांब किती जाईल. मागच्या मॅच मध्ये अशाच पद्धतीने सेम फटका खेळला होता. पाठवला चेंडू सीमारेषे बाहेर. येतोय षटकार.
गोलंदाजाचं नेहमीच फिरतं, जेव्हा एखादा षटकार एखादा चौकार फलंदाज मारतो आणि या षटकाने समीकरण आता आणखीन सोपं होताना 15ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 10. हे फटके थांबवायचे, हे फटके उड्यापासून रोखायचे. जर हे फटके आणखीन 1-2 आले ही मॅच पूर्णपणे सोपी होईल. या मॅचमध्ये आपलं वर्चस्व इथे पुन्हा एकदा प्रस्थापित करेल तो म्हणजे गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली. बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा पुष्पक. बघूया काय उत्तर आहे षटकाराचं पुष्पकडे. आडव्या बॅटने खेळतात. अलंग ग्राउंड चेंडू मिड विकेटला गेला. फील्ड धडकणे आहेत. फंबल झालंय. चुका होत आहेत. या चुका पहिल्या मॅच पासून होत आहेत. फिल्डिंगचा दर्जा चांगला करावा लागेल मात्राडी संघाला. जिथे 1 धाव आहे तिथे 2 धाव आहेत आणि अशा पद्धतीने जर फिल्डिंग झाली तर मॅच जिंकणं फार कठीण होऊन बसेल. येत आहेत या धावा. 2 धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 33. आता 13ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 13 धावा. खूप चांगली बॅटिंग तुषार पाटीलने दाखवलेली आहे. एका बाजूने किल्ला लढवतो या संघाचा हा बॅकबोन आहे ज्याने आजवर या संघासाठी नेहमीच मोठमोठ्या इनिंग साकारलेल्या आहेत. यंदा एक अर्धशतक त्याच्या नावावरती आहे. असे कित्येक रेकॉर्ड तुषारने नोंदवलेले आहेत. व्यावसायिक क्रिकेटचा एक प्रचंड अनुभव त्याच्या पाठीशी आहे. पण दुसऱ्या बाजूला विशालची चांगली बॅटिंग होते. पुन्हा एकदा अलंग ग्राउंड चेंडू गेला मिड विकेटला. पुन्हा एकदा खराब फील्डिंग त्या ठिकाणी होते. चुका चुका चुका. विनाश काले विपरीत बुद्धी. येथील धावा 4. ज्या कोणी ते 12 धावा खर्च केल्यात. पहिल्या मॅच मध्ये हे चित्र आपण बघितलं. दबाव स्पष्टपणे दिसला फिल्डरवरती. जे फिल्डर आधी आले त्यांनाही चेंडू मिळाला. त्याच्यानंतर बॅकअपला जे फिल्डर आले त्यांनी चेंडू थांबवला नाही आणि अशी फिल्डिंग झाल्यानंतर अशा धावसंख्येचं संरक्षण करणार कसं हा प्रश्न आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा पुष्पक. स्ट्राईकला विशाल. उडावलाय पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरून. स्टँड अँड डिलिव्हर्ड 6R. छायेमध्ये आता मात्र मात्राडी संघ जाऊन पोहोचलाय. केवळ 3 धावा 7 चेंडूत करायचे आहेत जुनी डोंबिवली संघाला. बॅटची झेलची शक्यता. फलंदाज बाद होईल पण हरकत नाही. बाद झाला तरी काही एक बिघडणार नाही कारण की जे काम त्याला करायचं होतं ते काम त्याने केलेलं आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल कशा पद्धतीने बाद झाले होते. एज लागली. पूल करायचं होतं. फाईन लेगला झेल टिपलाय पण बाद होण्याआधी विशाल पाटीलने किती धावा केल्यात आम्हाला अंशू सांगतील. एकूण धावा 18 धावांची एक जबरदस्त खेळी. स्ट्राईक रेट अत्यंत चांगला झाला. किती चेंडू फेस केलेत आम्हाला सांगतील. 5 चेंडूत 18 धावा. त्यामध्ये षटकार बघितले तर आपण 2 आणि 1 चौकार. जवळजवळ आपण बघितलं तर 300 350चा स्ट्राईक रेट विशाल पाटीलचा. त्याने या मॅच मध्ये संघाला विजयाच्या समीप आणून ठेवलेले आहे. आता केवळ विजयासाठी हव्या 3 धावा. 6 चेंडू मध्ये या 3 धावा करायच्या आहेत. आपण विकेट जर बघितले तर मात्राडीचे एकूण विकेट गेले होते 5. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय 2 विकेट गमावले आहेत जुनी डोंबिवली संघाने. 3 गेलेले. त्यामुळे जरी इथून एखाद विकेट गेला तरी सुद्धा आणि जर विकेटची बरोबरी जरी झाली तरी टॉस जुनी डोंबिवली संघाच्या बाजूने. त्यामुळे समान विकेट असताना जर सामना टाय झाला तर टॉसच्या आधारावरती हा सामना जिंकेल जुनी डोंबिवली संघ. 6 बॉल 3ची गरज आहे. बघूया मात्राडी संघ या धावा होण्यापासून रोखतोय का. कठीण आहे पण अशक्य मुळेच म्हणता येणार नाही. बॉलिंग मार्कवर आपण बघतो त्या ठिकाणी हर्षद.
उसरकर गाव इनकडनं तयार होतोय. स्टॅकिंग एंडला आपण बघतो तुषारला माहीत आहे सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे, आपण विजयाच्या समीप आहोत. त्यामुळे या सिच्युएशनला कशा पद्धतीने बॅटिंग करायचे, अत्यंत चिवट फलंदाज आहे. तर त्याने ठरवलं ना की विकेट नाही द्यायची माझी, तो अजिबात विकेट देणार नाही. तितका जबरदस्त डिफेन्स त्याच्याकडे आहे, तितकं चांगलं टेक्निक त्याच्याकडे आहे. हलक्या हाताने स्लाइस करतोय बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. सेन्सिबल क्रिकेट दाखवतोय अगदी पहिल्या बॉल पासून. याच प्रकारचं प्लॅनिंग त्याचं आपण बघितलं. एक धाव येते, आता केवळ 2 धावांची गरज आहे आणि 5 चेंडूमध्ये या 2 धावा करायच्या आहेत. यानंतर गावदेवी क्रिकेट संघ उंबारली वर्सेस गावदेवी क्रिकेट संघ आयरीमध्ये मॅच होईल. उंबारली संघाने टॉस जिंकलेला आहे, प्रथम ते फिल्डिंग करणार आहेत. ऑन साइड लालक्या हाताने प्लेस करतायत. पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि अशा प्रकारे थ्रो तर आलाय, पण सामना इथून या 2 धावांनी विजय प्राप्त केलाय. गावदेवी गिरीचा माता क्रिकेट संघ जुन डोंबिवली संघाने 2 सामने जिंकून या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकून आज संघ आपलं आव्हान कायम टिकून आहे. अभिनंदन जुन डोंबिवली संघाच्या संपूर्ण समर्थकांचं अभिनंदन करूया. मुकेश पाटील, भूषण, सूरज जोशी सगळ्यांचंच आपण अभिनंदन करूया, ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली त्यांच्या संघाने. आणि आता यानंतर वळूया आपण सामनावीर पुरस्काराकडे आणि त्यानंतर काही सन्मान ते कव्हर करणार आहोत आपण. तर मॅन ऑफ द मॅच आम्हाला सांगतील the man of the match. The man of the match तुषार पाटील बॉलिंग करत असताना 2 विकेट प्राप्त केले आणि त्याचबरोबर